या चित्रपटाची नायिका एक अंध मुलगी आहे. 1960च्या दशकात जगाच्या पाठीवर हा एक मराठी चित्रपट आला. गोष्ट आहे गरिबी आणि श्रीमंती यातील प्रचंड एका दुहीची. त्या एका व्यापाऱ्याचं मूल समुद्रात बुडतं आणि चित्रपटाचा नायक त्याला वाचवतो. त्याला वाचवणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी त्याच्या मुलाची आई हट्ट करते. त्यासाठी अनेक जाहिराती दिल्या, लोक घरी बोलावले, तरी तो काही सापडत नव्हता. आता या नायकाला नाव नाहीये. या नायकाला एकदा एका कसल्या तरी गुन्ह्यासाठी एक शिक्षा होते. तो तुरुंगात जातो. तो नायक त्या तुरुंगात कापड विणण्याच्या कामाला लागतो. त्याच तुरुंगात जग हे बंदीशाळा आणि एक धागा सुखाचा अशी अफलातून गाणी आपल्याला या चित्रपटातून मिळतात. आणि ही शिक्षा भोगत असतानाच चांगल्या वागणुकीतून त्याची लवकर सुटका होते. जेव्हा लवकर सुटका होते तेव्हा त्याला फार वाईट वाटतं, कारण की त्याचं या जगात दुसरं कोणी नसतं. त्यामुळे त्याला ते तुरुंगच आपलं घर वाटतं आणि त्याची शिक्षा वाढावी असा त्याचा हेतू असतो. परंतु ती काही शिक्षा वाढत नाही. जेव्हा तो बाहेर येतो तेव्हा तो तुरुंगात जाण्यासाठी अनेक प्रयत्न करतो, परंतु तसं त्याच्या चांगुलपणामुळे तसं काही ते घडत नाही. एकदा असंच काहीतरी गुन्हा करावा म्हणून तो एका माणसाच्या घरी जातो, परंतु माणूस तोच व्यापारी असतो ज्याचा मुलाला याने वाचवलं असतो. तो मुलगा याला ओळखतो आणि मग त्या मुलाला सांभाळण्याची नोकरी तो तिथे त्या घरात करतो. परंतु याच्या चांगुलपणाचा प्रभाव इतका की त्या मुलाबद्दल किंवा इतरांबद्दल एवढा चांगुलपणा की त्याची तीही नोकरी त्या चांगुलपणामुळे त्याची जाते. आणि ती उत्तम गायिका असल्यामुळे आणि याला चांगली पेटी वाजवत असल्यामुळे पुढे त्यांनी नृत्य आणि गायनाच्या कार्यक्रमातून उदरनिर्वाह करण्याचं ठरवलंय. आणि हा नृत्य आणि गायनाचा कार्यक्रम करत असताना काही काळात त्यांना त्या नायिकेचं या नायकावर प्रेम होतं आणि या प्रेमातूनच पुढे त्यांनी लग्न करण्याचा किंवा पुढचा जो प्रवास आहे तो सोबत करण्याचा निर्णय घेतलाय. परंतु यात सर्वात मोठी अडचण अशी असते की त्या नायिकेचा मानलेला भाऊ, कारण की नायिकेच्या मानलेल्या भावानंच तिला लहानपणापासून सांभाळलंय आणि हिच्यातून जो पैसा येतो त्यातूनच त्या भावाचा उदरनिर्वाह होत असतो. त्यामुळे कुठेतरी तेव्हा सुमनला, तिचं नाव सुमन असतं, तर सुमनला सोडण्याचा तो काही विचार करत नसतो किंवा निर्णय घेत नाही. त्यातच नायक आणि नायिका, म्हणजे नायकाचं नाव आता दिलंय नायिकाला सखाराम. सखाराम आणि सुमन यांनी तिथून पळून जाण्याचा निर्णय घेतलाय आणि ते पळून एका दूर ठिकाणी जातात. आणि पुढे अशीच गायना वादनाचा किंवा नृत्य गायनाचा हा जो कार्यक्रम आहे हा करत असताना सुमनला तिचे लहानपणीचे आई वडील हे भेटतात. आणि ते आई वडील म्हणजेच तो जो धनाढ्य व्यापारी असतो, त्याचा मुलगा या नायकाने वाचवला असतो तो. त्यामुळे खूप वर्षानंतर त्या नायिकेला तिचे आई वडील भेटतात आणि या आनंदातच ती नायिका असते आणि तिचे आई वडील सुद्धा असतात. पण ह्या सगळ्या गोंधळात त्या धनाढ्य व्यापाऱ्याला घाबरून हा नायक पुन्हा तिथून पळून जातो आणि हा पळून जातात त्या नायिकेचा जो मानलेला भाऊ आहे तिथपर्यंत जाऊन पोहोचतो. आता त्याचं उदरनिर्वाहाचं साधन या नायकाने बंद केलंय, तो पळून घेऊन गेला. या रागातून तो जो दादा आहे त्या नायिकेचा मानलेला भाऊ, तर तो या नायकाचे डोळे काढून घेतोय, म्हणजे डोळे फोडतोय. आता त्यानंतर हा नायक अंध होतोय. हा अंध झाल्यानंतर या संघर्षातून नायकाकडून म्हणजे सखारामकडून त्या दादाचा खून होतो आणि या खुनाची शिक्षा म्हणून त्याला जन्मठेप होतो. पुढे त्या सखारामच्या इच्छेखातर सुमन त्याला विसरून जाते आणि पुढे तिचा संसार तिच्या वैयक्तिक आयुष्यात रममाण होते. तर अशी एक या चित्रपटाची मोरल स्टोरी आहे. 1960च्या दशकात हा चित्रपट आला. राजा परांजपे यांनी दिग्दर्शित आणि अभिनय केलेला हा चित्रपटाची पटकथा ही ग. दि. माडगूळकरांनी लिहिली. गाणे सुद्धा माडगूळकरांनीच केले होते. त्यांचं संगीत अर्थातच आपले बाबूजी अर्थातच सुधीर फडके यांचं होतं. बाबूजी आणि आशाताईचं सुमधुर आवाजात अतिशय सुंदर भावगीत आपल्याला या चित्रपटात ऐकायला मिळतात. हा चित्रपट गरिबी, संघर्ष, समाजातील अन्याय व माणुसकी यावर भाष्य करतो. त्याच्या पाठीवर म्हणजे समाजाच्या
कडेला फेकल्या गेलेल्या माणसाचं जग, त्यांचं दुःख, संघर्ष व स्वाभिमान या चित्रपटात प्रबळपणे दाखवण्यात आलाय. तुम्ही हा चित्रपट बघितला आहे का? नसेल बघितला तर हा चित्रपट तुम्हाला युट्यूबवर उपलब्ध आहे. आणि 1960 म्हणजे ब्लॅक अँड व्हाईटच्या जमान्यातला एक उत्कृष्ट चित्रपट हा आहे. त्याचं नाव आहे जगाच्या पाठीवर. तुम्हाला पुढचा कुठल्या चित्रपटाची स्टोरी ऐकायला आवडेल ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा.